चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जवळपास लाखभर मते घेऊन ज्यांचा पराभव झाला आणि ह्या पराभवाने खचून न जाता त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मतदारांमध्ये कायम राहून 2024 ची विधानसभा निवडणूक ही लढायचीच आहे आणि जिंकायची आहे अशा विश्वासाने ज्यांनी आजपर्यंत मतदारांमध्ये आपला संपर्क ठेवला ते नाना काटे आपल्या समोर आहेत। नाना, खरं तर लोकसभा निवडणुकीचं वारं होतं ते संपलं, आता विधानसभा निवडणुकीची चव सगळ्यांना लागलेली आहे। पराभवानंतरही तुम्ही मतदारांमध्ये आहात। ही जागा तसं पाहिलं तर विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप अर्थात भाजपकडे आहे। तुमची मागणी आहे की जागा तुम्हाला सुटावी, कसं पाहताय सगळ्या गोष्टींकडे? नक्कीच ज्या पद्धतीनं पोटनिवडणुकीमध्ये जवळजवळ 1 लाखाचं मतदान मी घेतलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेली कामं पाहता, झालेला विकास पाहता ही पोटनिवडणूक झाली, त्यात मला एवढं मतदान भेटलेलं आहे। म्हणून येणाऱ्या काळात देखील मी ही निवडणूक लढवणार आहे। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी हे सर्व टीम माझ्या बरोबर आहे। नाना, टीम बरोबर आहे, तुम्ही निवडणूक लढवणार आहे, परंतु महायुतीचा जो धर्म आहे, सध्या तुम्ही राज्यामध्ये महायुतीतून एकत्र आहात आणि ही जागा सध्या भारतीय जनता पार्टीच्या अश्विनीताई जगताप ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे, तुम्हालाच जागा सुटेल असा विश्वास कसा तुमच्याकडे आहे? आता जरी महायुती असली तर त्यावेळेचा प्रश्न वेगळा राहील, त्यावेळेस जागा सुटल नाही सुटल, परंतु ही विधानसभा मी लढणार आहे। संधी मिळाली, पक्षाने दिली तरी किंवा अपक्ष कसं? 100% पक्षाकडनं मी ही 100% उमेदवारी लढवणार आणि जर युती अशीच राहिली आणि उमेदवारी समजा भाजपला ही जागा गेली तरी देखील येणाऱ्या काळात ही विधानसभा मी लढवणार। खूप मोठं विधान खरं तर नाना काटे यांनी केलेलं आपण पाहतोय की जरी महायुतीचा धर्म म्हणून उमेदवारी अश्विनी जगताप यांना मिळाली तरी ही 2024 ची विधानसभा 100% लढायचीच आहे। परंतु आपण नाना काट्यांबद्दल जर पाहिलं तर अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक, दादांना सोडून तुम्ही ही निवडणूक अपक्ष लढण्याचा मानस बाळगताय, कसं पाहताय की बाकीचे समर्थक काम करतील का? नाही, त्यावेळेच्या घटना आहे, जी काय स्टेप घ्यायची ही दादांच्या सल्ल्यानुसारच घ्यायची। परंतु दुसरीकडे आपण पाहतोय नाना की ज्या पद्धतीने तुम्ही पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजितदादांनी जागा मिळवू पाहताय, दुसरीकडे भाऊसाहेब भोईर जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत तेही दावा करताय, ते म्हणते की मी इच्छुक आहे, मी लढणार आहे। प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। ज्या पद्धतीनं पोटनिवडणुकीला आम्ही 10 जण इच्छुक होतो, 10 जणांची आमची बैठक झाली, दादांसमोर आमची चर्चा झाली, त्यातनं दादांनी उमेदवारी मला देऊन आमच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर येण्याचं आवाहन केलं आणि त्या पद्धतीनं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला साथ दिलेली आहे। येणाऱ्या काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे कोण इच्छुक असेल यांची संयुक्त बैठक होईल। दादा जो निर्णय देतील की आता आपल्याला कसं पुढे जायचं त्या पद्धतीने आम्ही सर्व राष्ट्रवादीची टीम पुढे काम करणार आहोत। बारामतीमधून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, मात्र आज राज्यसभेसाठी त्यांची निवड झाली, उमेदवारी अर्ज भरलाय, कसं पाहताय याकडे, काय शुभेच्छा द्या? नक्कीच वहिनीला संपूर्ण चिंचवड मतदारसंघाच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। वहिनी आजच अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत। नक्कीच एक चांगलं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज पाहायला मिळेल आपल्याला। तर हे होते नाना काटे। कुठल्याही परिस्थितीत 2024 ची विधानसभा निवडणूक लढायची। खरं तर 2014 या निवडणुकीत नानांचा पराभव झाला, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये देखील नानांचा पराभव झाला, परंतु पराभवाने खचून न जाता संपर्कात नेहमी मतदारांच्या राहून त्यांच्या अडीअडचण, त्यांचे प्रश्न सोडण्याचं काम नानांनी आजपर्यंत केलेलं आहे। या जोरावरती 2024 ची जी निवडणूक आहे, पक्षाने उमेदवारी जरी नाही दिली परंतु अजितदादा पवार यांच्या सल्ल्यानेच ही 2024 ची विधानसभा निवडणूक मी लढणारच असा ठाम विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन भानुदास मी अतुल परदेशी, आपला आवाज, चिंचवड।